डँग. तुम्ही हवालदार आहे का? ही कपडे टोपी दुसरं कोण घालतं का? हवालदारच घालतात ना. एक काम करा की आमच्या आजीला एका जेलमध्ये घेऊन जावा. हा, ती सारखी शिवाय देत असती. तसं नाही टाकता येत, त्याला कंप्लेंट करावी लागते. अहो मग करा की. ज्याला शिवाय घातल्यात ना त्यानं कंप्लेंट करावी लागते. हायो, राहून देत की मग तिकडं. मला तर मग अख्खं गाव घेऊन यायला लागल. तसं पण आमच्या आजी शिवाय ऐकून तुम्ही आमच्या आजीला लगेच सोडून देतात. पण मला एक सांगा, फाशी दिल्यावर त्या माणसाच्या तोंडावर काळा कपडा का बरं टाकतात? ते मी पिक्चर मध्ये बघितले. हा, त्याच्या चेहऱ्यावरचे मारताना भाव दिसून आहेत म्हणून घालतात. हाय का? मग बाकीच्यासनी सांगत जावा की डोळे बंद करा म्हणून. तो आपला मरत असणार बिचारा आणि त्या तोंडावर कापड असणार, मग त्याला दिसणार पण नाही तो कसा मरतोय. तू डोक्यात पडलास का? शांत बस जरा. आओ ऐका की, ज्यावेळेस गुन्हेगार फासावला टाकतो आणि तो दांडा वाढतात का नाही, तो दांडा मला वळा भेटेल का हो? त्याच्यासाठी कुणाला तरी फासावं लटकावं लागतं. अहो मग लटका की तुम्ही. हा, आता जर इथं थांबलास ना जेलमध्ये टाकेन. निघून जातो की, लगेच जातो. अयो, हॅलो. हा, आलो. अयो, एवढे वाजले वय? निघला बाबा हात. हे नको मला. काय करतो रे? हे काय आलं गो? चाय दे. चाय दे. चाय दे. जज साहेब, मला उलट तपासणी करायची, परवानगी द्यावी. परवानगी आहे. धन्यवाद. जज साहेब, मला एसीपी दिव्या सिंग यांची उलट तपासणी करायची आहे, परवानगी द्यावी. परवानगी आहे. एसीपी दिव्या सिंग हाजीर हो. मला सांगा, तुमचं लग्न झालंय का? त्याचा याच्याशी काय संबंध? संबंध आहे, खूप मोठा संबंध आहे. मला सांगा, तुमचे पती म्हणजे तुमचे हस्बंड तुमच्या सोबत असतात का? ऑब्जेक्शन जज साहेब, विनाकारण असले प्रश्न विचारले जात आहेत. असं नाहीये जज साहेब, मुळात या केसचं हे सगळ्यात महत्वाचं वळण आहे आणि आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोर्टासमोर येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी दिव्या मॅडमला विनंती करतो, प्रश्न जरी पर्सनल असतील तरी त्यांना उत्तर द्यावेच लागतील, कारण माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. ऑब्जेक्शन ओव्हर रूल. हां, तर कुठे होतो मी? हां, तुमचा नवरा. आम्ही सोबत नाही राहत, आमचा डिवोर्स झालाय.
जरा मोठ्यानं बोलता का? मी ऐकलं नाही, प्लीज. आमचा डिवोर्स झालाय. बरं मला सांगा, तुम्हाला मुलं किती? मला एक मुलगी आहे. नाव काय आणि वय काय? तुला चांगलंच माहिती आहे. मॅडम, हे माझ्यासाठी नाही चाललंय, तिथे जज साहेब बसलेत ना त्यांच्यासाठी चाललंय. तर प्लीज नाव आणि वय सांगा. माझ्या मुलीचं नाव मायरा आहे आणि ती 6 वर्षाची आहे. तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्हाला 6 वर्षांची मुलगी असेल. कोर्टात पर्सनल कमेंट्स नको. नाही, माफ करा जज साहेब, मला कौतुक वाटलं त्यांचं म्हणून मनापासून बोललो. असो. दिव्या मॅडम, मला सांगा, किती वर्ष तुम्ही एकट्या राहताय? 2. खूपच मोठा काळ आहे हा. म्हणजे 2 वर्ष असं एकटीने राहणं म्हणजे काही खायचं काम नाहीये. त्यात तुमचं काम असं स्ट्रेस, कधी कधी फार एकटं वाटत असेल ना तुम्हाला? नाही वाटत. काय सांगता? या 2 वर्षात तुम्हाला एकदाही इमोशनल आधाराची गरज नाही वाटली? नाही, मी माझ्या आईसोबत राहते आणि तिचा इमोशनल सपोर्ट आहे मला. मॅडम, साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये उभे आहात तुम्ही. आता तरी खोटं बोलू नका, तुमच्या अंगावर वर्दी आहे. कोर्टाला खरं काय ते सांगा. मी आईच्या सपोर्ट बद्दल बोलतच नाहीये. 2 वर्षात तुमच्या आयुष्यात कुठलाच पुरुष आला नाही. जज साहेब, एका आईचा सपोर्ट आणि एका पुरुषाचा सपोर्ट यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे मला काय म्हणायचं हे कोर्टाच्या लक्षात आलंच असेल. ऑब्जेक्शन जज साहेब. ऑब्जेक्शन सस्टेंड. हा खूपच पर्सनल प्रश्न आहे. मला मान्य आहे पर्सनल आहे, पण याचं उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे. प्लीज कोर्टाला सांगा, तुमच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती होती का? आणि होती तर ती कोण होती? मला मान्य आहे तुम्ही एक स्त्री आहात, असं सगळ्यांसमोर सांगणं तुम्हाला अवघड जात असेल. काळजी करू नका, तुम्हाला मी फार त्रास देत नाही, मीच सांगतो. जज साहेब, ज्यांचा यांनी इमोशनली आधार शोधला तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः आहे, म्हणजेच डॉक्टर अजित कुमार देव. ऑब्जेक्शन जज साहेब. एसीपी दिव्या सिंग वरती हा माणूस काहीही आरोप लावतोय. नाही, असं काही नाही जज साहेब, मी पुरावे असल्याशिवाय काहीच बोलणार नाही. तुम्हाला माझं जर का खोटं वाटत असेल तर तुम्ही दिव्या मॅडमला विचारा. मला सांगा दिव्या मॅडम, तुम्हाला मी आवडायचो का? तुम्ही माझ्याशी इमोशनली कनेक्ट झाल्या होत्या का? हो. तुम्ही असे का पाहताय त्यांच्याकडे? त्या आरोपी नाहीयेत. म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाहीये एकट्याने जगणं किती कठीण असतं. मी या सगळ्या यातून गेलोय कारण मी अनाथ आहे ना. आणि तुमच्या या सगळ्या गोष्टी कोर्टाला पाठ झाल्यात. तुम्ही मुद्द्याचं बोला. मी एक डॉक्टर असल्याने माणसाच्या गरजा, त्यांचे आजार, मनाची अवस्था खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतो. दिव्या मॅडम पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये खूप तणावातून जात होत्या. अशातच एके दिवशी त्या माझ्या क्लिनिकमध्ये आल्या. आमची भेट झाली. त्यांना माझा स्वभाव आवडला, माझं हेल्पिंग नेचर आवडलं आणि त्या इम्प्रेस झाल्या. खोटाच्या राहता तुझा तो. दिव्या मॅडम, मी जे प्रश्न विचारेन त्याचीच उत्तरं द्या, नाहीतर जज साहेब चिडतील. जज साहेब, तुम्हीच सांगा त्यांना. मला काय करायचंय ते मला कळतं. तुम्ही तुमचं काम करा. जज साहेब, यांच्या आयुष्याच्या कठीण काळात त्या मला भेटल्या.
आमची मैत्री झाली. पुढे यांच्या मुलीला म्हणजे मायराला माझा लळा लागला आणि यांनाही. काय झालं? का थांबलात आणि सरकारी वकिलांकडे का पाहताय? या मगापासून ऑब्जेक्शन खेळत होत्या ना, मला वाटलं आताही घेतील. विसरले असतील बहुतेक. तुम्ही तुमचं काम करा. त्यांना कधी काय करायचंय हे त्यांना चांगलंच माहिती आहे. माफ करा. तर दिव्या मॅडमला माझा लळा लागला होता. मायरासाठी ते माझ्यामध्ये एक बाप शोधत होते, एक लाईफ पार्टनर शोधत होते. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. इतकं प्रेम होतं की आम्ही प्रेमाच्या जरा पुढे गेलो होतो. किरडी ढासाळली ह्याची. अगं मंगल, असल्या मुडद्याची तुझ्या पोरीचं लगीन लावाय निघाली होतीस वय ग? एखाद्या बाईची आबरू चव्हाट्यावर मानताना त्याला लाज कशी नाही वाटली? तुम्ही आधी खाली बसा. आय वाईज ग बस की. काय ग बसणार नाही मी? बायकांना फसवून त्याचा फायदा घेऊन परत त्यांच्याच अंगावर चिकून उडवतोय मोडता. हे पहा, तुमच्या भावनांना आवरा, नाही तर कोर्टाचा अपमान केला म्हणून तुम्हाला शिक्षा करावी लागेल. अगं आहे ग बस ना, नाही तर माझ्या नवऱ्यासारखं जेलात टाकतात. मग तू जेलात गेला मला कोण आहे? बस की खाली. मी बसती, पण ह्यांना सांगा ह्याला अजिबात सोडू नका. फाशी द्या ह्याला. आणि ह्याला जर बाहेर सोडलं ना तर सगळ्या पोरी बाळूंच्या आयुष्याची बर्बादी करायला. हा पण तुम्ही जे काही सांगताय त्याचा या केसशी काय संबंध आहे? संबंध आहे जज साहेब. मुळात ही केस या सगळ्या भोवतीच फिरते. म्हणजे दिव्या मॅडमचं माझ्यावर प्रेम होतं, त्यांना माझ्याशी लग्न करायचं होतं, पण मी त्यांना लग्नाला नकार दिला. कारण माझं डिम्पल बरोबर लग्न ठरलं होतं. संबंध एकी सोबत आणि लग्न दुसरी सोबत. आर्या मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होता. त्यांच्या कुटुंबाला माझ्या आधाराची खूप गरज होती आणि मला कोणाचं दुःख नाही बघवत, म्हणून मी लग्नासाठी तयार झालो. आणि दिव्या मॅडमचं असं म्हणणं होतं मी डिम्पलशी लग्न मोडून त्यांच्याशी लग्न करावं, पण मी दिलेला शब्द कधीच मोडू शकत नाही. मी डिम्पलला आणि माझ्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना वचन दिलं होतं मी तिच्यासोबतच लग्न करेन. आणि दिव्याचं काय? तिच्या इमोशन सोबत खेळायची परवानगी तुम्हाला कुणी दिली? मी कुणाच्याही इमोशन सोबत खेळलेलो नाहीये. मी दिव्या मॅडमला असं कधीच म्हणालो नाही की माझं तुमच्यावर प्रेम आहे. मी उलट त्यांना हेच सांगायचो की मला माणसांमध्ये गुंतायला भीती वाटते, कारण ती आपल्याला सोडून जातात. मी त्यांना फक्त मानसिक आधार देत होतो. मी त्यांना असं कधीच म्हटलं नाही की माझं तुमच्यावर प्रेम आहे. उलट दिव्या मॅडम मला असं म्हणाल्या की मला तुमच्यासोबत लग्न करायचंय. तुम्हाला हे माझं खोटं वाटत असेल तर दिव्या मॅडमला विचारू शकता. मी हे जे म्हणतोय ते खरं आहे का दिव्या मॅडम? नाही, माझी खात्री तुम्ही खरंच बोला. हो, मीच लग्नासाठी विचारलं होतं. पण मला हेच कळत नाहीये की या सगळ्या गोष्टींचा या केसशी काय संबंध आहे? जज साहेब, माझा मोबाईल मी कोर्टाकडे जमा केलाय. तुमची परवानगी असेल तर तो घेऊ. मला काहीतरी दाखवायचंय. परवानगी आहे. धन्यवाद. जज साहेब, हे ऐका, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. डॉक्टर, मला प्लीज एक संधी द्या. कसली? चूक सुधारायची. डॉक्टर, तुम्ही मला माझ्या आयुष्यात हवाय, पण तुम्ही माझे होऊ शकत नाही ना. डॉक्टर, तुम्ही प्लीज एक काम कराल? काय? आज लंच तुम्ही माझ्यासोबत कराल? आज माझी हळद आहे आणि हळद लागल्यानंतर मला नाही बाहेर पडता येणार. प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. डॉक्टर, प्लीज
मला आज तुमच्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे. फक्त एक लास्ट रिक्वेस्ट आहे, प्लीज. हे बघा, तुम्ही नाही आले ना तर मी समजेल की तुम्ही मला माफच केलं नाहीये. तुम्ही याल ना, मी वाट बघते. दॅट्स ऑल. थँक्यू. माझं डिम्पल सोबत लग्न होतं हे दिव्या मॅडमला बघवत नव्हतं. त्यांना माझा बदला घ्यायचा होता. त्यांना माझं लग्न होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून त्यांनी हा सगळा प्लॅन माझ्या लग्ना दिवशी घडवून आणला. माझं लग्न मोडलं आणि मला खोट्या केसेसमध्ये अडकून जेलमध्ये टाकलं. हे खोटं आहे. काय खोटं? तुमचं माझ्यावर प्रेम नव्हतं? मी फसले होते. तुमच्या मुलीला माझा लळा नव्हता लागला होता. तुम्हाला माझ्याशी लग्न नव्हतं करायचं होतं, पण तेव्हा तुझा खरा चेहरा माहिती नव्हता मला. मी डिम्पलशी लग्न करतो हे कळल्यानंतर तुम्हाला वाईट नव्हतं वाटलं होतं. तुम्हाला माझा राग आला होता? हो. आजही येतो? हो. तुम्हाला मला गोळ्या घालाव्याशा वाटतात? हो. इथे आणताना तुम्ही माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला होता? हो. जज साहेब, केस क्लिअर. यांच्या आयुष्यातल्या तणावामुळे, कामाच्या स्ट्रेसमुळे, उद्ध्वस्त झालेल्या पर्सनल लाईफमुळे यांच्या मनावर परिणाम झाला होता. आणि हे डॉक्टर म्हणून मी ठामपणे सांगू शकतो, या मानसिक आजारी आहे. त्यामुळे देवी सिंग नावाचं काहीतरी खोटं एक पात्र उभं केलं आणि त्याच्याच आधारे माझ्यावर केस लावली. आपले सहकारी, एवढंच काहीतरी सरकारी वकील यांना सुद्धा या केसमध्ये घेतलं. त्या बिचाऱ्यांना तर याची कल्पनाही नसेल. ते सगळे एसीपी दिव्या सिंग यांनाच खरं मानत आले. अगदी मोठ्या कष्टाने केस लढले, पण यांच्याकडे आजही माझ्या विरोधात ठोस पुरावा नाहीये. आणि तो कसा असेल? कारण मी निर्दोष आहे. कोर्टामध्ये सत्याचाच विजय होतो. समजलं ना? जसं गिरव व्हायचं मैंने आज तक नहीं देखा. सोडणार नाही मी तुला. मी जज साहेब, मी आता काय म्हणाल ते इथल्या इथं प्रूव्ह झालंय. या मानसिक रुग्ण आहेत. मला खूप काळजी वाटते यांची. यांच्यावर जर का लवकर इलाज नाही झाला तर हे. चुप, तोंड बंद का तुझा. सोडणार आहे मी तुला. दिव्या शांत हो. दिव्या शांत हो. रुमाला शिंदे साहेब, हातकडी काढायला सांगता का? नाही, अशी जेवायची सवय नाही हातकडी घालून. तशी काही वेळात ती निघणारच आहे. काही होणार नाही. आज गैरसमज आहे तुझा. उगाच नको त्या भ्रमात राहू नकोस. किती निर्लज्ज माणूस आहेस रे तू. आतापर्यंत खूप सराईत गुन्हेगार बघितले मी, पण तुझ्यासारखा नीच नाही पाहिला. हे एवढे सगळे कांड करून आपण सही सलामत सुटू, हा कॉन्फिडन्स येतो कुठनं तुझ्यात? खरेपणातून, प्रामाणिकपणातून. कारण मी खरा. बंद कर तुझी टेप. सारखं सारखं तेच तेच बोलायला कंटाळा नाही येत तुला? हे असं सतत खोटं बोलत राहतो, लाज नाही वाटत तुला? शिंदे साहेब, मी मला काही म्हणालात ना तरी मी तुम्हाला काहीच नाही बोलणार. कारण मला जे सिद्ध करायचं होतं मी कोर्टासमोर केलंय. मी निर्दोष आहे. शिंदे साहेब, मला सांगा मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल? काही करू नकोस तू. तुझ्यावरती कधीच विश्वास बसणार नाही आमचा. तू ज्या पद्धतीने हे प्लॅन केलंयस, ज्या शांत डोक्याने तू वावरतोयस, ते कधीच कुणाला कळणार नाही असं वाटत असेल ना तुला? तुझ्यासारखा मूर्ख तूच आहेस.
लवकरच हे सगळं बाहेर येईल. कोण आणणार? आणा. हा तुझा खरा चेहरा आहे. बाकी तुझे सगळे मुखवटे आम्ही लवकरच फाडू.